सर्वांना क्रांतिकारी जय लहुजी, जय भीम, लाल सलाम। दोस्तों हो, सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांचं नुकतंच एक लेक्चर झालेलं आहे, ज्याला आपण लोकसत्ता लेक्चर म्हणतो। आणि त्या लेक्चरमध्ये न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांनी जे काही विचार मांडलेले आहेत ते लेक्चर देताना सन्माननीय भूषण गवई साहेब यांनी अत्यंत महत्त्वाचे काही विचार मांडलेले आहेत। काही मुद्दे असतील, काही पॉईंट्स असतील, ह्या सगळ्या पॉईंट्सवर त्यांनी अत्यंत विस्तृतपणे त्यांचं मत मांडलेलं आहे। आणि लोकसत्तानं काल 14 डिसेंबर 2025 रोजी लोकसत्ताच्या रविवार विशेषमध्ये त्यांनी गवई साहेबांचे विचार एका लेखाच्याद्वारे असे विस्तृतपणे त्या ठिकाणी छापलेले आहे। त्या लेखामध्ये गवई साहेबांनी आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये या देशातील सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये, कायदे तज्ज्ञांच्या मनामध्ये आणि एकंदरीतच अभ्यासक आणि सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये जे काही प्रश्न या निकालाच्या अनुषंगानं उपस्थित झालेले आहेत, त्या सर्व प्रश्नांची त्यांनी सविस्तरपणे या ठिकाणी उत्तरे दिलेली आहेत। आणि म्हणून गवई साहेबांनी जे लोकसत्ता लेक्चरमध्ये जे मांडलेलं मत आहे, तर माझी विनंती आहे की सर्वांनी तो लेख मिळवावा आणि वाचावा, त्यावर चिंतन करावं। इतका तो लेख तुम्हा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण तो लेख म्हणजे अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण या विषयाच्या अनुषंगानं, म्हणजे ज्यांच्या मनामध्ये डाऊट्स आहेत की हा निर्णय कशा पद्धतीनं एकांगी आहे किंवा दलितामध्ये फूट पाडणार आहे, अशी जी काही टीकात्मक चर्चा या विषयाच्या अनुषंगानं, अर्थात अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगानं जी टीकात्मक चर्चा आहे, त्या सर्व टीकात्मक चर्चेला गवई साहेबांनी त्या ठिकाणी उत्तरं दिलेली आहेत। आणि ते उत्तरं देऊनच थांबले नाहीत, तर गवई साहेबांनी काही प्रश्न तुम्हाला मला सगळ्यांना विचारलेले आहेत की ज्यांना हा निकाल मान्य नाही, त्या सर्वांना गवई साहेबांनी प्रश्न विचारलेले आहेत। आणि ते 3 प्रश्न गवई साहेबांनी त्या लेखाच्या शेवटच्या भागामध्ये उपस्थित केलेले आहेत। माझी सर्व अभ्यासकांना, पत्रकारांना माझी विनंती आहे की प्रत्येकानं त्या 3 प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि त्या 3 प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे त्या निकालाचं समर्थन करणारं असंच उत्तर त्या 3 प्रश्नाचं आहे। तर त्या 3 प्रश्नाची चर्चा आजच्या या लाईव्हमध्ये मुलाखतीमध्ये आपण करणार आहोत। दोस्तो हो, गवई साहेबांनी जो पहिला प्रश्न उपस्थित केलेला आहे, गवई साहेब म्हणतात की भारताच्या सरन्यायाधीशाच्या मुख्य सचिवाचा मुलगा आणि एका शेतमजुराचा मुलगा यांना समान निकष लागू करणे हे राज्यघटनेच्या अनुच्छेद 14, 15, 16च्या समानतेच्या कसोटीवर पुरेसं आहे का? परत ऐका, गवई साहेबांनी प्रश्न केलाय की भारताच्या सरन्यायाधीशाच्या मुख्य सचिवाचा मुलगा आणि एका शेतमजुराचा मुलगा यांना समान निकष लागू करणे हे राज्यघटनेच्या अनुच्छेद 14, 15, 16च्या समानतेच्या कसोटीवर पुरेसं आहे का? हा त्यांचा पहिला प्रश्न आहे आणि निश्चितपणे आपण त्याचं उत्तर दिलं पाहिजे। गवई साहेबांचा दुसरा प्रश्न आहे, राज्यघटना म्हणते की समानांना समान आणि असमानांना असमान वागणूक देणेच योग्य आहे। काय? राज्यघटना म्हणते की समानांना समान आणि असमानांना असमान वागणूक देणेच योग्य आहे, पण मुख्य सचिवाचा मुलगा आणि शेतमजुराचा मुलगा यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीत प्रचंड फरक आहे। यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीत प्रचंड फरक आहे। पहिला
जो कॉन्व्हेंट शाळेत शिकला आहे, गवई साहेब म्हणतात की पहिला जो कॉन्व्हेंट शाळेत शिकला आहे, खाजगी शिकवणी आहे, तर दुसरा शाळेनंतर शेतात काम करतो, दुसरा शाळेनंतर शेतात काम करतो, अशांना समान नियम लागू करणे योग्य ठरेल का? हे सिंह आणि श्वान यांना समान नियम लावण्यासारखे नाही का? असा प्रश्न गवई साहेबांनी त्यांच्या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला केलेला आहे. आणि तिसरा जो आहे की पिढ्यानपिढ्या काही व्यक्तींनी आरक्षणाचे लाभ घेऊन पिढ्यानपिढ्या काही व्यक्तींनी आरक्षणाचे लाभ घेऊन प्रगती केली, पण जे लोक अजूनही मागे आहेत त्यांना त्यांच्याशी स्पर्धा करायला लावणे हे घटनेच्या अनुच्छेद 14, 15, 16 मधील समानतेच्या तत्वाशी सुसंगत आहे का? असे हे 3 प्रश्न गवई साहेबांनी उपस्थित केलेले आहेत. आणि म्हणून तिन्ही प्रश्नाची उत्तरं या ठिकाणच्या अभ्यासकांनी, पत्रकारांनी आणि आरक्षण वर्गीकरणाला विरोध करणाऱ्या विरोधकांनी ह्या तिन्ही प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजेत. परंतु होतंय कसं की अलीकडच्या काही यूट्यूब चॅनलवर आणि वेगवेगळ्या सोशल मीडियावर काही विचारवंताकडून, काही पत्रकाराकडून ह्या विषयाची अशी इतकी एकांगी चर्चा होऊ लागलेली आहे की म्हणजे सर्वोच्च न्यायालय असतं आणि सर्वोच्च न्यायालयाकडे ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम नावाचा एक अधिकार असतो. त्या अधिकारांतर्गत ते त्यांच्या निवाड्यामध्ये विषयाखेरीज अन्य विषयावर सुद्धा मत नोंदवू शकतात. हे कृपया आपण समजून घेतलं पाहिजे. परंतु ह्या सगळ्या मुलाखती, सगळे सोशल मीडियावरच्या काही लोकांची मतं ऐकल्याच्या नंतर असं वाटू लागतं की जसं काही भारतीय संविधान काही ठराविक लोकांनाच वाचता येतं आणि बाकीच्या इतर जातीच्या लोकांना, इतर लोकांना तो संविधान वाचता येत नाही, संविधानाचा अर्थ कळत नाही, कुठला कायदा कळत नाही, असं जे काय आपण मत बनवत आहात, तर कृपा करून आपण आपलं मत बदलावं. भारतातील तळातील वंचित जातीतील लोकसुद्धा या ठिकाणी बाबासाहेब वाचू लागलेले आहेत, बाबासाहेबांचा विचार वाचू लागलेले आहेत, बाबासाहेबांची चळवळ समजून घेऊ लागलेले आहेत, भारतीय संविधान वाचू लागलेत. भारतीय संविधानातील वेगवेगळे जे अनुच्छेद असतील, कलमं असतील, त्या सर्व कलमांना समजून घेऊ लागलेले आहेत. आणि म्हणून कृपा करून आपण जे काय आपलं जे स्वतःचं जे काही मत बनवतात की आमच्याशिवाय कुणालाही संविधानाचा अर्थ कळत नाही, असं आपण बनवलेलं मत या ठिकाणी थांबवावं. आणि माझी विनंती आहे की आता आरक्षण वर्गीकरण योग्य की अयोग्य हा विषय आता संपलेला आहे. कारण 6 फेब्रुवारी, 7 फेब्रुवारी आणि 8 फेब्रुवारी असं 3 दिवस सर्वोच्च न्यायालयामध्ये 7 सदस्यीय बेंचच्या समोर सुनावणी झालेली आहे. देशभरातील जेवढे काही पिटिशनर्स होते त्या सर्व पिटिशनरचं म्हणणं म्हणजे समर्थनात असेल किंवा विरोधामध्ये असेल, सर्वोच्च न्यायालयानं 3 दिवस रात्रंदिवस लगातार या विषयावरची सुनावणी घेतलेली आहे. आणि ज्यांना ज्यांना वाटतं की आरक्षण वर्गीकरण हे बेकायदेशीर आहे, घटनाबाह्य आहे, आर्टिकल 14चं उल्लंघन होतं आहे, आर्टिकल 341चं उल्लंघन होतं आहे, हे सर्व त्यांची मतं समजून घेतलेली आहेत. आणि म्हणून कृपा करून भारतीय संविधानातील जे अनुच्छेद कलमांचा अर्थ लावण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. कारण भारतीय संविधानातील कलमांचा अर्थ लावण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला असतो. तुम्हाला मला भारतीय संविधानातील कलमाचा अर्थ लावण्याचा अधिकार नाही. म्हणून कृपा करून आपण त्या भानगडीत पडू नये. हा जो निर्णय झालेला आहे तो निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या स्वप्नांची परिपूर्ती करणारा आहे. आणि म्हणून योग्य की अयोग्य ही चर्चा आता राहिलेली नाही. कारण अयोग्य वाटणारे लोक परत ह्या द स्टेट ऑफ पंजाब व्हर्सेस देविंदर सिंग हा 1 ऑगस्ट 2024 रोजी जो निर्णय आलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी दाखल केले होते अपील, त्या सर्व अपील सर्वोच्च न्यायालयानं फेटाळलेले आहेत की आता यापुढं या विषयावर चर्चा करण्याची सर्वोच्च न्यायालयाला मुळीच आवश्यकता भासत नाही, असं त्यांनी त्यांचं स्पष्ट मत नोंदवून सर्व याचिका निकाली काढलेली आहेत. आणि म्हणून आता वर्गीकरण योग्य की अयोग्य ही चर्चा थांबलेली आहे.
बंद झालेली आहे आणि म्हणून उगीच आपण आपल्या अकलेचे तारे तोडून समाजाला संभ्रमित करू नका, समाजाला सत्य सांगा. बुद्ध एके ठिकाणी म्हणतात की जिथं स्व आहे तिथं सत्य नाही आणि जिथं सत्य आहे तिथं स्व नाही. तसं दोस्त हो, बुद्धाचा विचार प्रत्यक्षात आणण्याचं काम या ठिकाणी न्यायमूर्ती B.R. गवई साहेब यांनी केलेलं आहे. आणि म्हणून या निकालाच्या अनुषंगानं जर सांगायचं असेल तर खरं सांगा की जेणेकरून या ठिकाणचा जो काही वंचित, दुर्लक्षित, जो मागास बौद्ध आहे, गरीब मांग आहे, गरीब चर्मकार आहे, गरीब वाल्मिकी आहे, गरीब भंगी आहे, ह्या सर्व जे काय गरिबांच्या लेकरांना ह्याचा लाभ होणार आहे हे सांगा तुम्ही. केवळ एका मांगांचा फायदा होणार आहे आणि बौद्धांचं नुकसान होणार आहे असा कृपया या निकालाचा आपण प्रचार करू नये, कारण ते सत्य नाही. सत्य काय आहे की अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणामुळे गरीब बौद्धांना न्याय मिळणार आहे, गरीब मांगांना न्याय मिळणार आहे. अशा ज्या काही 59 जाती आहेत त्या सर्व गरिबांच्या लेकरांना यामुळे संधी निर्माण होणार आहे. हे सत्य आपण सर्वांनी समाजाच्या समोर सांगितलं पाहिजे. आणि मातंग समाज विरोधात गेला, मातंग समाज विरोधात गेला, हे सुद्धा खोटं आहे. मातंग समाज काही यामधला पिटिशनर नाही. दविंदर सिंग हा पंजाबी आहे आणि हे भांडण पंजाबमधलं आहे, हे तुम्ही समाजाला सांगितलं पाहिजे. हे भांडण महाराष्ट्रातलं नाही. हा त्या पिटिशनरपैकी एक पिटिशनर म्हणून आम्ही आहोत, परंतु बाकी उर्वरित 22 पिटिशनर हे देशातील वेगवेगळ्या राज्यातील पिटिशनर आहेत. आणि म्हणून हे भांडण पंजाबमधलं, तेलंगणामधलं, आंध्र प्रदेशमधलं, हरियाणामधलं तिकडचं भांडण आहे. महाराष्ट्रामध्ये या विषयाच्या अनुषंगानं कृपया जातीय भावना कलुषित करण्याचं पाप कुणीही करू नये, हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. आणि म्हणून आजच्या या प्रसंगी मी पुन्हा एकदा विनंती करतो की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी जे 3 प्रश्न विचारलेले आहेत त्या 3 प्रश्नाची आपण उत्तरं शोधावीत आणि उत्तर आपण शोधल्याच्या नंतर आपल्याला आपोआपच लक्षात येईल की सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय हा न्याय निर्णय आहे. हा बाबासाहेबांच्या विचारांची, बाबासाहेबांच्या स्वप्नांची पूर्ती करणारा हा निर्णय आहे. हेच त्यातून सिद्ध होणार आहे. धन्यवाद.